आपले विचार व्यक्त करतील। या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इथे उपस्थित असलेले सांगोल तालुक्याचे नागरिक पाटीदार आमदार शहाजीबापू पाटील, तसेच या उमेदवार दादासाहेब लवटे, तसेच मच्छिंद्र बनकर, बाळासाहेब बनकर, तसेच माणिक जरे, शिवसेनेचे नेते राम चव्हाण दाजी, तसेच यांच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व भाजप, आरपीआय, शिवसेना आणि अजित पवार गटाचे सर्व इथे जमलेले कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली, तुम्हाला एक सांगू इच्छितोय आणि गावाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, आम्ही शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडलेले कार्यकर्ते, आम्ही चळवळीतली कार्यकर्ते, आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही बाहेर पडलेलो। काल या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सभा झाली। या सभेमध्ये काल जी कामं वाचली गेली ती कामे सर्व पहिले शिवसेनेच्या काळात मंजूर होती आणि या ज्या फरशी वापरून बसली ही सुद्धा भाजपची काम। त्यांनी उठून जेवढे कामं चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून गेली। गेल्या 2 वर्षापासून निवडणूक झालेली आहे खवासपूरची। आपण आज पाहत असं खवासपूरच्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे, गेले 5-6 महिने मान नदी दुईखड्या वाचल्या, त्या दुईखड्या नदीचं पाणी हिरवगार गावाला देऊन आज लोकांच्या नागरिकांच्या अवस्थेत अवस्था झालेली आहे, कुणाला कावीळ झाली आहे, कुणाला हिमवण लागली आहे। त्या गोष्टीचा सुद्धा या शेतकरी कामगार पक्षाच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांनी मत मागताना विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो। कालच दुसरी एक गोष्ट लवटे महाराज तुमच्या गावचा एक मोठा पुढारी या ठिकाणी बोलून घ्या। त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजपच्या पताकावर पताका त्यांच्यावर आपण बांधली। इथं शून्य तुमचा विद्यमान सरपंच होता, विद्यमान सदस्य होतं, त्यांच्यात एकच हे आपल्याच त्याच्या कपडे बांधून त्यांनी दहशत मागून म्हणून सांगितले, दहशत तुम्ही माजवत नाही, दहशत तुम्ही माजवताय ती मोडून काढण्याचं काम आम्ही करत आहे। आणि दुसरी गोष्ट वकील साहेब जे म्हणले गुंडगिरी, ज्यावेळी तुम्ही पंचायत समितीला उभा राहिले होते त्यावेळी या लक्ष्मीतात्या तुमचं काम केलं, बापूच्या गटात उभा राहताना भारत बसण्याच्या विरोधात काम करते या ठिकाणी, त्यांची बाजू घेऊन तुम्ही येऊन या ठिकाणी जर टीका टिप्पणी करत असाल तर या गोष्टी काय बरोबर नाही। त्याचबरोबर मराठी शाळा आज उघडे, मागल्या 1 वर्षापूर्वी विद्यमान आमदार या ठिकाणी याच व्यासपीठावर इथूनच सांगितलं होतं की मराठी शाळेवर माझं ध्यान असेल। मला सांगा मित्र, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आजच्या काळात झाली, ह्याच्यावर कोण बोलणार आहे का? विकासाचा मुद्दा सोडून तुम्ही दहशतीचं राजकारण बोलताय। दहशत कोण करतंय? दहशत आम्ही करत नाही, आम्ही विकासाचं विजन घेऊन चाललोय। तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवार दादासाहेब लवटे आणि बंडकर साहेबांना चिकमोहर गणातून प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा। वाटतं तुम्हाला शब्द देतोय, तुमच्या लीड मध्ये आमचं निश्चित लीड असेल एवढा तुम्हाला शब्द